सड आणि राजगड हा माझा विषय आहे, तर सर्वांनी शांतपणे ऐकावी ही माझी इच्छा राहील. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी म्हणून ओळखला जातो आणि त्याचं जुनं नाव जे आहे मुरुमदेव हे त्यांचं जुनं नाव आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे जे धाकटे मुलगा होता राजाराम महाराज, त्यांचा जन्म सुद्धा राजगडावर झालेला आहे. ओके, मी मागच्याच आठवड्यात राजगड इथे भेट दिली आणि एकदम निसर्गमय वातावरण होतं, खूप छान. म्हणजे तुम्हाला सांगतोय, आयुष्यात ना तुम्ही पण राजगड फिरले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते तुम्ही बघितलं पाहिजे. तिथलं त्यांनी काय कष्ट केले, त्यांनी काय इतिहास केला, काय स्थळ होतं, त्यांनी किती कष्ट करून एवढं त्याची काहीतरी जी मीटर होतं ना 1395 काहीतरी मीटर आहे आणि जी हाईट आहे फूट ते 4500 काहीतरी होतं. तर आम्ही 2 तासात ते कम्प्लीट केलं होतं. आमच्यासोबत 3 मुली पण होत्या आणि आम्ही 3 म्हणजे 5 जणांचा ग्रुप होतो. पण तो एक्सपिरियन्स जो होता तो एक नेक्स्ट लेवल होता. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तिथे जन्म झालाय राजाराम महाराजांचा ते बघितलं. त्यानंतर जे मेन एक टोकावर उंचीचं जे आहे, मी जे म्हणलो 4500 फूटवर जे उंचीचं टोक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो हे लावलाय फ्लग महाराजांचा नाही काय ऑरेंज कलरचा केशरी कलरचा, तो सुद्धा बघितला. तिथं जाऊन अनुभव घेतला. तिथं माकडं, झाडं, खूप प्रकारची झाडं आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत तिथं. प्लस तिथं आम्ही मला एक मोठा प्रश्न होता. तिथं एक वयस्कर आजोबा होते 50 वर्षाचे. त्यांनी खालून 10 किलोचं पोतं होतं सर, असं डोक्यावर घेऊन चालले होतं सर. मला त्यांना बघून एवढं भाऊ वाटलं की आपल्या समाजामध्ये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी काहीतरी एक सुविधा केली पाहिजे उपलब्ध, की रोजगार तर होईल उपलब्ध, प्लस त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि तिथं 40 रुपये 50 रुपये हे काहीतरी ड्रिंक काही खाण्यापिण्याचं असतं, तर त्याला द्या, पैसे द्या, कारण की तेवढं कष्ट करून वर आणताय, आपल्यासाठी उपलब्ध करून देता, हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी काहीतरी सरकारने किंवा आपल्या समाजाने मदत केली पाहिजे. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता राखली पाहिजे. तिथं आपण जे घरून घेऊन जातोय, घरून जे घेऊन जातोय ते व्यवस्थित आपण तिथं ठेवलं पाहिजे. जे घाण करणार ते आपण बॅगेत भरून आणलं पाहिजे. ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला तिथं महत्वाच्या वाटतात. आणि स्वच्छ ठेवा आणि हेल्थ इज वेल्थ. रोज व्यायाम करा, अभ्यास करा, पुस्तकं वाचा, आपले प्रश्न मांडा. तुम्ही आपली यंगेस्ट पिढी आहे, आपण ना हा भारत बदलला पाहिजे. आणि सर्वात पहिली गोष्ट, आपण पहिला स्वतःला बदला तर समाज बदलेल, आपला भारत बदलेल आणि एक दिवस नक्कीच आपला भारत विकास होईल. जय भारत. थँक्यू. तिथं महत्वाची घटना ही आहे की महाराष्ट्रातील पहिलं असं जे गड आहे तिथं 25 वर्ष महाराज आपले थांबले आणि राजधानी म्हणून ओळखलं जातं त्या गडाला, राजगड, बरोबर. आणि सर्वात महत्वाचं हे राजाराम महाराज जे आहेत, छत्रपती राजाराम महाराज, त्यांचा जन्म सुद्धा तिथे झालेला आहे. आणि हे निसर्गमय वातावरण खूप भारी आहे. माझी इच्छा काय राहील, तू जाऊन तिथे एकदम व्हिजिट कर, तू एक्सपिरियन्स घे, अनुभव घे आणि मग मला भेट करा. स्थापना झाली 1647 साली आणि 25 वर्ष त्या गडावर राज्य होते. राजगड कोणी हे माहित नाही सर, पण 1460 ह्या काळ लागला तयार करण्यासाठी काळाला. 1647 आपण तिथं जाऊन राज्य केलं. बनवायला किती वर्ष गेली? बनवायला ना 100 वर्ष गेली. 40 ना 40 वर्ष गेली. आतापर्यंत ना आतापर्यंत वर्ष झाले होते. विजिट केलं 1407 मध्ये. तुम्ही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. दुसरा प्रश्न तुला आहे बाबा. राजगड किल्ला कोणाच्या कालखंडामध्ये तयार झाला? सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये असणारे बहुतांश किल्ले ते शालिवान शासकांच्या कालखंडामध्ये. कोणते शासक? शालिवान. दुसरी गोष्ट, शालिवान शासक, त्यानंतर आपल्या इथं असणाऱ्या ज्या शाया होत्या त्याच्यामध्ये आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, या शाहींनी सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये ते त्या ठिकाणी शासन करत असताना त्याची डागडुजी जी केली आहे, त्यांनी निर्माण केली शालिवान शासकांच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. सर अजून एक प्रश्न. हा सर विचार रे, तू प्रश्न राजगडवरती चढायला
पायरे तुला ह्या प्रश्नाचं उत्तर ना तू तिथं जाऊन अनुभव घेशील ना तेव्हा तुला समजेल. तू जातोय का? तू आतापर्यंत किती गडावर गेला? तू आतापर्यंत किती गडावर गेला? तू सांग ना. तू आतापर्यंत किती गडावर बाहेर जायचं लगेच. कोणी आवाज नाही करायचा. जाऊन दे बाई. बरोबर आहे तसं इकडे पायऱ्या मोजल्या पाहिजे आणि तुला उत्तर देता आलं नाही. बिना पायऱ्याच आहे का? आता नको आता नको.